व्हॅल्युएशन नाही. व्हॅल्युएशन ऑफ मॅन इज डिपेंड्स अपॉन हिज नॉलेज अँड कॅरेक्टर्स. विदाउट नॉलेज मॅन हॅज ए नॉन व्हॅल्युएशन. माणसाची उंची त्याच्या ज्ञानावर आहे. तुम्ही माणसाची उंची त्याच्या संपत्तीवर ठरवतात. आणि संपत्ती असणारी माणसं ही विद्वानच असतात असं अजिबात नाही. जी विद्वान नसतात त्यांच्याकडे संपत्ती असते. हो, संपत्तीचा नियम आहे. जी माणसं वागून हलकट आहेत त्यांच्याकडेच पैसा आहे. अहो, जे रात्रंदिवस कष्ट करतात त्यांना वढाई बिडी नाही. आणि जे कवडीचं काम करीत नाही त्यांना होत आला पैशाला. लक्ष्मी त्यांच्याला आहे ना. आणि लक्ष्मी ही कधी भी मूर्ख माणसाची घर राहते. मग तुम्ही कोणत्याही श्रीमंताच्या घरात जा पा, सोमवार एकादशी, सोमवार नाही एकादश नाही, मग थोरलं पोरियड मधलं डोक्यातून जाईल, घडणार असते. हो, त्याचं उत्तर नीट ऐका. पापाची लक्ष्मी कधी सुखानं जगू देत नाही आणि नीतीची लक्ष्मी दगडा राबता धोका देत. हो, एक वाक्य सांगू, मोराच्या पिसाऱ्यावर कितीही सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. मोराच्या पिसाऱ्यावर कितीही सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. आणि शेळीच्या गळ्याचं लोपलेलं सड किती जरी लोंबलं तरी ते दूध देऊ शकत नाही. इस्टेट किती असू द्या, आई बापांच्या साधू संतांच्या आशीर्वादाशिवाय माणूस मोठा होऊ शकत. आता आपल्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात? आपल्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात? काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित हो का? उभ्यानं जेवतो. अरे उभ्यानं जेवतो म्हणजे त्याला मूळव्याध आहे. आग होती म्हणून उभ्यानं जेवतो. काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित हो का? कुत्र्याबरोबर हिंडतो. अरे त्याला जोडीदार नाही, त्याला हिंडतो कुत्र्याबरोबर. काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित हो का? बायको हातात धरून हिंडतो. अरे बायकोवर विश्वासच नाही. हो, आमच्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात? आमच्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात? ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे तो खरा सुशिक्षित. आणि जगातले पहिले सुशिक्षित कोण आहे? ज्ञान देव. ज्ञानच देव, ज्ञानोबा आहे पहिले सुशिक्षित. 70 वर्षाच्या म्हाताऱ्याचं पसायदान पाठ नाही. फक्त जन्माला आलो, पोरं पैदा केले, नातू झाले, मी ह्याला काही केलं नाही. काही नाही केलं. बाप जिंकली, स्कॉर्पिओ घेतली, 90 पिलं आणि तिच्यावर धडकला, अमरात्मा झाला. काही नाही केलं. बापाचा गुंठा ऐकला, स्कॉर्पिओ घेतली, हायवेनं गेला, धाब्यावर शावला, 90 मारली, कॉकटेल झालं, डिवायडर मधून हात गेला, जाग्यावर मेला, तरी माणसं म्हणले एक सच्चा दिलदार व्यक्ती गेला. याशेच मारणार महाराज. हो, एकदा नीती घासाळी ना तो माणसाचं काही जायला लागत नाही, आपोआप जात ते. आता एक वाक्य सांगू का? हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्यात आणि ज्यांनी विकत घेऊन हॉटेल टाकलेत त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहे. जमीन विकून ज्यांनी हॉटेल टाकले त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये. आणि तो बसणाराला विचारतो, वडा आणू का पाव आणू? जमिनीचा मालक. तुम्ही पहा महाराज, आपल्या गावात जेवढी जेवढी श्रीमंत माणसं आहेत ना, कोट्याधीश, एकालाही घरी चहा नाही. नाही नाही, सगळे सगळी गरीबाचा चहा प्यायला हॉटेल पुढे. पहा तुम्ही, कडक कपडे घालणार, चहा द्या भाऊ. आणि चहा पेताना म्हणणार जेसीबी घातला आपल्या बरं, काल तुला खड्डा घ्यायला घेतला का? आणि चहा कोणचा पिणार? गरीबाचा, सुताराचा, जी माणसं मोजरीला जातात त्यांचा चहा पिणार. तुम्ही या माणसांना समाधान नाही महाराज. अहो नाही नाही, आजही पा तुम्ही भांडे घासणारी बाई 3रा मजला चढती. अहो सर्दी नाही तिला. शेतकऱ्याची बाई 10 लिटर दूध काढी ती. अहो खोकलंही ना तिला. श्रीमंताची लिफ्टनं वर जाती, लिफ्टनं खाली येते. मनक्यात गॅप, डोळ्याला अंधार येते. अगं बाई तू जगती तरी का आला? त्याला तरी मोकळं कर, तोही गुतून ठुला, त्यालाही दुसरी करता येईन आणि तोही उलथाना. तर काय करिला ते काय नोहे महाराज, करिला ते काय नोहे महाराज.
महादेव आहे, पण ते ज्ञान वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. पुरावा अध्याय नंबर 15 ओवी नंबर 35. विरक्ती वाचुदी ज्ञानाशी तगणेच नाही. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही आणि वैराग्य भक्तीशिवाय घडू शकत नाही. म्हणून आज कीर्तनाला घेतलेला बघा नामदेव महाराजांचा आहे कीर्तनातला पहिला मुद्दा फायनल. दुसरा मुद्दा सुरू झालाय कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना, ते दरिद्राने बसायचं नाही. ते तोंड सोडून देण, डोक्याला हात लावून, दाढीला हात लावून, तांगड्यावर कर गुडी फाकवा, यायचं नाही. यायचंच नाही. लांब उभं राहायचं, चांगला चप्पलोट पाहायचा. पण भामट्योने आपली कीर्तनाला बसे. अहो इथे येऊन असं बसतोय आणि तसंच मी ह्याला मग आपल्या कीर्तनाला भामट्याने बसायचं. आपल्या कीर्तनाचं दुसरं वाक्य बोलत जायचं. पटलं तर म्हणायचं, नाही पटलं तर तुम्ही आजारी का काही महिला मंडळ नाही ना. पटलं तर म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. भामट्याने आपलं कीर्तन ऐकायचं नाही. नाही तर आम्ही म्हणायचं बैल का म्हणत ते म्हणायचं त्याच्या दुधाचा चहा, ते जमणार नाही. नको खेद करू कोणाच्या गोष्टीचा, आणि वाजवा कोणाच्या गोष्टीचा ती लक्ष्मीचा जाणत असे. अरे मुखी गाता हरपली चिंता, हरी 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 मुखी गाता हरपली चिंता. चिंता वेदा करायची नाही. आणि चिंता करायला आपल्या हातात काही नाही, तर चिंता करून करायचं काय बरं. काय आपल्या हातात आहे. अहो इलेक्ट्रिकच्या दुकानात गेल्यावर बल्ब विकणारा म्हणतो किती दिवस वापर, बदलून देईन. अहो ही बल्बची गॅरंटी आहे, बल्ब विकणाराची काय गॅरंटी. पैसे मोजतानाच मी याला बरं. बल्ब घेणाराची काय गॅरंटी. वॉल्डर मध्ये बसवा गेला व्होल्टेज वाढलं, बल्ब नाही लागला पण याचाच नंबर नाही. म्हणून चिंता करायची नाही. आणि चिंता करायला आपल्या हातात काही नाही, चिंता करून काय उपयोग नाही. आयुष्यात 4 वाक्य ध्यानात ठेवा. आयुष्यात 4 गोष्टी ते कधी चिंता करायची नाही. आणि आयुष्यात 4 गोष्टी तुम्हाला कधी मिळणार नाही. 1 आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा मिळणार नाही. 2 शरीराची इंद्रिय पुन्हा मिळणार नाही. 3 दूध पाजणारी आई मिळणार नाही. आणि 4 ईश्वरासारखा बाप मिळणार. सगळं मिळेल, आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा नाही. 2 शरीराची इंद्रिय पुन्हा नाही. केस पिकली ना पिकली दररोज काळी कर, पहिली नाहीत. बर ही तुम्ही केस काळी का करता बरं महिला मंडळ. तुम्हाला असं वाटतं का केस काळी केल्यावर तुम्ही देखणे दिसता. बरं असं कधी झालंय का बसणाऱ्या माणसांपैकी एखाद्याला आलाय का मेसेज केस काळी केल्यापासून प्लीज आय लव्ह यू. नाही मग हातासाठी करता कशाला बा तुम्ही. 2 शरीराची इंद्रिय पुन्हा मिळणार नाही. 3 दूध पाजणारी आई मिळणार नाही. आणि 4 ईश्वरासारखा बाप मिळणार नाही. आई बापांवरती भाषण नका करू, आई बापांवरती कथा कादंबऱ्या नका काढू. आई बाप सांभाळायला. हो अरे ज्याचं शाळेत कॉलेजला व्याख्याने त्याचीच आहे वृद्धाश्रमात आहे. आणि तो आईची माहिती सांगितलं रडू 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 आईची माहिती आहे. आणि अजून एक वाक्य ध्यानात ठेवा. शेतकऱ्याचा बाप अजून वृद्धाश्रमात नाहीत. पण ज्यांच्याकडे इस्टेट मोकर आहे आणि बुद्ध्या कमी आहे त्यांचेच आई वडील. जे 5 वाजता टॉमी बरोबर हिंडतात, दोन्ही टॉमी संगच, एकाला साखळीने एकाला चेई. आणि त्यांना जर विचारलं तुमचे वडील दिसत नाही, त्यांना वातावरण मॅच होत नाही. आणि ते वयाच्या मनाने फार चिडचिड करतात. आणि आमच्या यांना ते सहन होत नाही. आणि आमच्या स्ट्रिक्ट असल्यामुळं आम्ही त्यांना वृद्धाश्रमात नेऊन टाकलं. म्हणजे ते तिकडे ते आम्ही रविवारी भेटायला जात असतो, मस्त हसतात बिसतात, चांगलंय. मग हे जिन्यात बसले हे कोण आहे. हे तिचे वडील आहे. अरे तोही त्यांना पुलावरून फेकून तो कशाला सांभाळितो. आणि त्याचा बळी दिल्यावर तो पूल तरी टिकत. आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान
लोक म्हणतात जग सुधारलं. अरे काय डोंबलं सुधारलं. अहो धोतर गेला पायजामा आला, पायजामा गेला जीन्स आली, जीन्स गेली बरमुडा आली आणि हळूहळू लोक मोकळी होत आली. काय सुधारली लोक काय. आता इथवर तर आलंय, अजून ईद बरोबर सरकलं म्हणजे आला महात्मा. चिंता करायची नाही, चिंता कर. बरी एक दिवस सगळ्याला जायचं तर आहे, मग चिंता करून करायचं काय. आज मेला पंजा मेला करायची नाही. ज्ञान देव आहे, ज्ञानच देव आहे. मग तुम्ही म्हणाल आमच्याकडे ज्ञान आहे, पुस्तकी ज्ञान आहे का. EMA कोण खात्यावर रिटायर झाले, काही परमनंट झाले. अहो काहींची पोरं लग्नाला आले, बापाला पगार नाही. काही ना पाहुणे येईन, रेंज गेली काहींची, रेंज. व्हायरस आला, व्हायरस, बायका मिळालं. आता बायको जेवढे जेवढे लग्नाचे राहिले त्यांनी तो विषय जवळ जवळ काढूनच टाका. आता ते नवर देव नाही होणार, ती आता ओळू ओळू ओळ. तुमच्याकडे काय म्हणते हा. बायको नाही महाराज आता. आता बायको तुम्ही 1 एकर जमीन घेऊ शकता हायवे टच, बायको नाही. आता बायको अहो 35 नावर देत आपल्याकडे 35 15च राहिले मारायला. अहो 42 पोरी पाहिल्या का, पोऱ्या नाही पसंत केली, त्याला एक माझ्या सारखा भेटला, मला मिळेल ते करून टाक. त्या पोऱ्या पोरगी पसंत केली, पण पोरीच्या आयनावर देव पाहिला. ती म्हणली भिकारी याला पोर देईन पण याला द्यायची नाही. का द्यायची नाही तर पहिले आम्हाला पाहायला आलता. बायको नाही महाराज. अहो काहींचे रविवारी लग्न झाले, मंगळवारी जे नवरी गेली आली नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. बायको नाही महाराज. MA सोडून द्या. कोण खाते MA EMA PhD कॉमलेट बिलेट जूनियर केजन हायर केजन लोअर केजन MBA BEd आर्ट कॉमर्स सायन्स आणि फोनियस वाइन MTech BTech डेरिन डिप्लोमा टर्नर फिटर वेल्डर मेकॅनिक इंजिनियर पॉलिटिकल इंजिनियर MPSC UPSC नेट सेट फार्मसी ICT ॲग्री MBA BEd हृदयरोग तज्ञ गुडघा तज्ञ फुफ्फुस तज्ञ बाळरोग तज्ञ नेत्ररोग तज्ञ त्वचा रोग तज्ञ. आता तर एक नवीनच तज्ञ आले, गुप्त रोग तज्ञ, रोग गुप्तंगडी तज्ञ. आणि जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त काय कर. अरे बाबा अख्खं जग तज्ञ आहे. अहो काही माणसं मारामारी तज्ञ, काही माणसं भांडणात तज्ञ, काही माणसं पिण्यात तज्ञ, किती पिऊ द्या नाही चेटीवली करत तज्ञ काही माणसं जुगार खेळण्यात तज्ञ, आखिकली तरी राणी सोडित नाही तज्ञ. अरे बाबा अख्खं जग तज्ञ, पण आमचा विटेवरचा मालक सर्वज्ञ. प्रवाद्याला 7व्या अध्यायात हा सर्वज्ञतेचा ओलावा यादव कुळीचा कुळदेव अख्खं जग तज्ञ, पण आमचा विटेवरचा मालक सर्वज्ञ. आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेव महाराजांचा आहे. नामदेव महाराज कोण 1-2 मिनिटांमध्ये अख्खं चरित्र सांगतो आणि अभंगात घुसवतो. देव बोलला नामदेव महाराज, देव असला नामदेव महाराज, देव दत पेला नामदेव महाराज, मंदिर फिरलं नामदेव महाराज, कीर्तनात देव नाचला नामदेव महाराज, मेलेली काय कीर्तनात जिवंत झाली नामदेव महाराज, 14च्या 14 माणसांनी सगळं समाधी घेतल्या. जगातला पहिला इतिहास संत नामदेव महाराज. आणि महत्वाचं म्हणजे वयाना 80 वर्ष जगणारे पहिले संत नामदेव महाराज. आणि आज कीर्तनाला घेतलेला भग नामदेव महाराजांचा आहे. कीर्तनातला पहिला मुद्दा फायनल. दुसरा मुद्दा चिंता बिंता काय करायची नाही. कटेवर हात आहे, विटेवर उभा आहे, तो जगाचा बाप आहे, त्याला आपली काळजी आहे. आपण तडफडून मारायचं नाही. आपण बांधला बंगला, आपल्या बापाला नाही जमलं,
आता बसणारी माणसं विचार करत्या याच्या बापाला जर जमलं नसतं बाकीचे विचार तुम्ही घरी गेले हो का कट्यावर हात विटेवर वाय तो राजाचा रंकही करेल रंकाचा राजाही करेल हो रात्री नटनवर झोपणारा सकाळी भीक मागू शकतो सकाळी भीक मागणारा दुपारी गाडीतून हात काढू शकतो आणि दुपारी गाडीतून हात काढणारा संध्याकाळी त्याच गाडी खाली मरू शकतो हो देव येतो घमेंड कमी करा घमेंड ओय आणि आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य लिहून घ्या घमेंड कशाची करा जिरती 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 आज घरी जाताना म्हणतच असं जिरती हो आतापर्यंत या जगात योग सुद्धा असं माणूस झाला नाही का त्याची जिरली नाही म्हणून घमेंड जास्त झाली का देवान त्याचा गेम केला केला ज्या ज्या सासांनी सुनांचा छळ केला त्या सगळ्या सासा दिंडी तुळशीवाल्या झाल्या आणि ज्या ज्या सुनांनी सासू सासऱ्यांचे छळ केले तोंड सोडाय माणूस मिळाला अहो ज्या ज्या नोकरीवालीनी नोकरीला असताना पगाराला हातच लावला नाही वरच्या वर कमवलं अखेर रिटायर झाल्यावर रेडे झाले आल्या आरतीला घाललेलो टांगण कायला घाललेलो टांगण इकडून पार्सद घेतो खातो कोण इकडून अहो देव येतो सोडीत नाही काढला काही नाही स्टेट मोकर आहे पोरगा नाही काही नाही इतकी पोर आहे झोपाय जागा नाही अहो काही नाही इतका प्रयत्न केला 3 सख्या बहिणी गेल्या 3ही फेल गेल्या नाही झालं अहो काही नाही स्टेट मोकर आहे पण देव खाऊन देत नाही जेव्हा बसला चमक निघली 2 लाख 2.5 लाख मागचो लाख 9 लाख आणि मरती नाही अहो काही माणसं चालू चालू मेली मारल आणि काही ना गाव काटाळले पडेल पठ्ठ्या खात नाही पियत नाही 110 उलटा पाहुणे फोन केलाय कस काय म्हणले हाय अजून मारानाच माराना नुसता पडेल खाटा होताना नुसता पाहतो पाहुण्यांक पाहुणे म्हणले चहा दूध थोडी दारू थोडं पिठलं थोडा रसा आता तोंड बंद झालं आणि तुला रसा पाजायचा कोणी कोण अहो क्षणाचं सुद्धा भरोसा नाही क्षण भंगुर नाही भरवसा ज्ञानच देव आहे चिंता बिंता करायची नाही मी बोलायचं तुम्ही बोलायचं दोघांनी मिळून करायचं ते कीर्तन एज्युकेटेड लोक नीट ऐका विशेषतः 7वा वेतन आयोग सर्व्हिसवाले शिक्षक लोक प्राध्यापक लोक प्राचार्य सगळ्यांनी बारीक ऐकायचं आणि पटापटा बोलत जायचं या जगात देव आहे का हा नाहीला नाही आता तुम्ही हा म्हणा नाही तर नाही म्हणा या जगात देव आहे का बरं आहे तर बसणाऱ्यांपैकी कोणी पाहिला जर नाही तर नाही का आता याचे 2 प्रभाव आहे एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह पॉझिटिव्ह वर्गाचं म्हणणं आहे देव आहे याचा अर्थ त्या मंडळीकडे अहंकार नाही पण ज्यांना पैशाचा अहंकार आहे पदाचा अहंकार आहे ज्ञानाचा अहंकार आहे त्या मंडळींना हा देव मान्य नाही मी आता 4 प्रश्न विचारणार आहे सगळ्या महिला पुरुषांना सगळ्या तुम्ही जर मी म्हणलेल्या प्रश्नाला हा म्हणले हा तर तुम्हाला आमच्या टोळीत यावं लागल
हा आणि नाही म्हणले तर आम्ही जेवढे स्टेजवरचे माळ करीत नाही यांना माझ्या सगट माळा काढायला ठरा मान्य. चला देव आहे किंवा नाही. आतापर्यंत जगात रक्ताच्या 2 पेशी आहे, तांबड्या पेशी पांढऱ्या पेशी. रक्ताला 4 गट आहेत, ए बी आणि ओ गटाचं रक्त सगळ्या गटाला चालतं. हिमोग्लोबिन मुळे रक्ताचा रंग लाल आहे. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, महाराष्ट्रात साखर सम्राट आहेत, शिक्षण सम्राट आहेत, बचत गट सम्राट आहेत, छावणी सम्राट आहेत, अनेक प्रकारचे सम्राट आहेत, पण महाराष्ट्रामध्ये रक्त बनवायचा कारखाना कोणी का काढला? ऐका उत्तर आला हा म्हणा, नाही तर नाहीला नाही म्हणा. अन्नाचं रक्त जो करतो तो दिसत नाही, पण आहे त्याचं नाव देव. म्हणजे देव आहे. बरोबर देव. अजून जोऱ्या देव देव. एखादा म्हणेल हे पटलं नाही. दुसरा प्रश्न, MSc बॉटनी, BSc बॉटनी, सुलजी जर कोणी असे शिक्षक प्राध्यापक प्राचार्य तर त्यांना प्रश्न आहे. झाड जमिनीत लावलंय, खाली गेल्या त्या मुळ्या आहे, वरती आलं ते खोड आहे, खोड आले फांद्या आहे, फांद्यावाली पानं आहे, पानावाली फुलं आहे, फुलाला 4 भाग, निधरपुंज, दलपुंज, पुमंग, जायंग. इन इंग्लिश इट इज कॉल्ड गॅलिक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनेशियम. देअर आर 4 पार्ट ऑफ फ्लावर्स. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, मुळात घातलेलं पाणी शेंड्यात गेलंच कसं? हे कोणत्या इंजिनियरचं कंट्रक्शन आहे? त्या इंजिनियरचं नाव देव आहे. म्हणजे देव देव देव. एखादा म्हणेल हेही पटलं नाही. तिसरा प्रश्न, नारळात पाणी आलं कुडून? किती दिवस शाळेत जाय पळ. अहो शाळा काढणारालाच काढलं नाही तर तुला काय वांग काढत आहे? अरे नारळात पाणी कुठून आलं बावळ्या? तर देवाची करणी. नारळात पाणी. एखादा म्हणेल हेही पटलं नाही. चौथा प्रश्न, हॉस्पिटलमध्ये पेशंट पडलेला आहे, पेशंट मुर्दाशवर आहे, डॉक्टर त्याच्या जवळ आहे, त्याला भेटणारा नातेवाईकही त्याच्या जवळ आहे, पण जो मरणार आहे त्याला माझ्यातलं काय चाललंय हे सांगता येत नाही, आणि जो जवळ वाचलाय त्याला याच्यातलं काय जातंय हे दिसत नाही. म्हणजे दिसतही नाही, सांगताही येत नाही. त्या चैतन्याचं नाव देव आहे. म्हणजे देव देव. आणि इथून पुढे अजून एखादा बिंडोक डोक्याचा म्हणेल हेही पटलं नाही. शेवटचा प्रश्न, उद्या बाळ जन्माला येणार आहे, आजच त्याच्या सणात दूध तयार आहे, आजच. मग एखादा बिंडोक मेंदूचा म्हणेल घडू शकतो. नैसर्गिक आहे तर पोराच्या बापाला का नाही? त्याचा नियमवाट आहे ना. मग एक टाइम पोरग त्याच्या आईला पिलं पाहिजे, एक टाइम त्याच्या म्हणा बापाला पेलं पाहिजे. पण पोरग त्याच्या बापाला का पेत नाही? 9वा अध्याय, म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. हे सगळं जगच देवाच्या ताब्यात. हे शरीर कुणाची आस, हे शरीर